गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरील वैनगंगा नदीच्या पुलावर आज सकाळी 2 ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन मोठा अपघात झाला। या अपघातामुळे गडचिरोली चंद्रपूर राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक जवळपास 3 ते 4 तास पूर्णपणे ठप्प झाली होती। सकाळची वेळ असल्याने यंत्रणेला पोहोचण्यास विलंब झाला, यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। सकाळच्या सुमारास घडलेल्या या अपघातामुळे कार्यालयीन कामासाठी जाणारे नोकरदार वर्ग तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केलं। मात्र वेळेवर क्रेनमध्ये देखील समस्या निर्माण झाल्याने दुसऱ्या क्रेनची व्यवस्था करण्यात आली। काही काळानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली। सावली तालुक्यातील पोलीस, गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले आणि मार्ग मोकळा करून दिला। सकाळची वेळ असल्याने दोन्ही ट्रक ड्रायव्हरचा गोंधळ उडाला आणि ट्रकवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडला। या दोन्ही ट्रकमध्ये असलेले लोक किरकोळ जखमी झाले, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही। दोन्ही ट्रक एकमेकांना समोरासमोर धडकल्याने जीवितहानी झाल्याची शंका आली होती, मात्र सुदैवाने दोन्ही ट्रक ड्रायव्हर सुखरूप आहेत। तर आज आपण बघू शकता सकाळी 5च्या सुमारास गडचिरोलीकडून येणारा ट्रक आणि चंद्रपूर जिल्ह्यातून येणारा ट्रक गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या तीरावर जो या ठिकाणी मोठा पुलियाचं बांधकाम केले आलेलं आहे। अनेक इंग्रजीच्या काळापासून या ठिकाणी पुलिया आहे। या पुलियावरून जाताना मात्र दोन्ही साईडवरून गाड्या येताना खूप मोठी अडचण निर्माण होत आहे। आज सकाळच्या सुमारास या ठिकाणी दोन्ही ट्रक एकमेकाला जोरदार धडक दिल्याने या ठिकाणी मोठा अपघात झालेला आहे। मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून दोन्ही ट्रकचे चालक सुखरूप आहेत। मात्र सकाळच्या सुमारास गेले 4 ते 5 तास या ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली होती आणि प्रवाशांना फार मोठा फटका बसलेला होता। ऑफिसचे लोक जे होते ते वेळेवर जाऊ शकले नाही आणि वेळेच्या अभावामुळे अनेकांना मार्गही सुद्धा बदलावा लागलेला होता। मी प्रवीण गेडाम, सिटी न्यूज, सावली, चंद्रपूर।